रविवारी पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला। या दुर्घटनेत 50 पेक्षा जास्त लोक वाहून गेले तर आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। पण महाराष्ट्रात घडलेली ही काही पहिली पूल दुर्घटना नाही। यापूर्वीही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत। 2019 मध्ये मुसळधार पावसामुळे कसारा घाटातील एक लहानसा रेल्वे पूल तुटल्याने मुंबईहून निघालेल्या ट्रेनचे डबे रुळावरून घसरले होते। पण घटना गंभीर नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी यात झाली नव्हती, परंतु रेल्वे वाहतूक काही दिवस विस्कळीत मात्र झाली होती। 2005 साली सुद्धा आलेल्या प्रचंड पुरामुळे चिपळूण परिसरातील अनेक पुलांचे मोठे नुकसान झाले होते, तर काही पूल पूर्णतः वाहून गेले होते। महाराष्ट्रात या सातत्याने घडत असणाऱ्या घटनांमध्ये सगळ्यात चर्चेचा विषय ठरलेली घटना म्हणजे 2016 मध्ये मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीवर ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याची घटना। या दुर्घटनेत 2 एसटी बसेससह सुमारे 40 लोक वाहून गेले। पावसामुळे नदीला पूर आला होता आणि पूल अचानक तुटल्यामुळे प्रवाशांना काही समजण्याआधीच ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेनंतर पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अनिवार्य करण्यात आले। पण यानंतरही महाराष्ट्रात पूल पडण्याच्या लहान मोठ्या दुर्घटना सातत्याने घडत राहिल्या। मग ती 2020 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील 7 वर्ष जुना पूल कोसळल्याची घटना असो किंवा मग चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय जुना पूल कोसळल्याची घटना असो। पूल दुर्घटना झाली की नेते मंडळी हळहळ व्यक्त करतात, जखमींना मोफत उपचार पुरवले जातात, मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली जाते, तर पुलाच्या देखरेखीचा स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा पुन्हा चर्चेत येतो आणि पुन्हा एकदा पूल दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण हा प्रश्न उद्भवतो। तुम्हाला काय वाटतं, पुण्यातील पूल दुर्घटनेला जबाबदार कोण? पूल बनवणारे, त्याची देखरेख करणारे की पूल वापरणारे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ।